नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा भैरवनाथ डोंगर लोणंद या ठिकाणी आलेलो आहे आणि आज मी येथील एक सक्सेस स्टोरी तुम्हाला दाखवणार आहे। या डोंगरावर भैरवनाथ लोणंद ग्रुप नावाचा एक ग्रुप काम करत असतो आणि त्या लोकांनी इथे लावलेली झाडे आणि ती गेली 7-8 वर्ष ती जपत आहेत आणि दरवर्षी ते जून महिन्यामध्ये नवनवीन झाडे लावत असतात आणि त्यांना वर्षभर जोपासत असतात। तर चला आपण ते पाहूया। आताच पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी खड्डे हे केलेले आहेत नवीन झाडे लावण्यासाठी। भैरवनाथ डोंगर ग्रुपने लावलेली मागच्या वर्षी ही झाडं आणि गेली वर्षभर ती जपत होती आणि आताच गेल्या वर्षी लावलेली झाडं वर्षभर त्यांना जोपासल्यानंतर अतिशय चांगली बहरलेली आहेत। वडाची ही झाडं अजून एक 5-10 वर्षांनी आपल्याला अतिशय मोठी झालेली पाहायला मिळते, पण यामाग असणारं जे कष्ट आहे फार मोठं असतं आणि त्यासाठी लोकांना झटावं लागत असते। वर्षभर या लोकांचं काम इथं चाललेलं असतं आणि हे पहा, आपण पाहू शकता तर चारी खणण्याचं कार्य चालू आहे अतिशय जोमाने आणि जवळजवळ 55-60 ते 18-20 या वयोगटातील सर्व लोक या ग्रुपमध्ये कार्यरत असतात। लावलेल्या झाडांना आळ आणि चारी करण्याचं काम चालू आहे की जेणेकरून पावसाचं पाणी हे इथंच साठेल। म्हणजे नुसती झाडं लावून उपयोग नाही, तर त्या झाडांचं संवर्धन हे केलं पाहिजे हे या भैरवनाथ ग्रुपने आपल्याला दाखवून दिलेलं आहे। आणि ही गेली 8-10 वर्ष हे ग्रुप या डोंगरावर सतत कार्यरत आहे आणि त्यांनी या डोंगरावर जवळपास 150-200 झाडं ही लावलेली आहेत आणि ती जोपासलेली आहेत। तर आपण त्यांच्याकडून हा आदर्श घेऊन आपणही अशा पद्धतीची झाडं लावूया आणि त्यांचे संवर्धन करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे बघा, वयस्कर माणसं या ठिकाणी चारी खोदत आहेत। वय वर्ष 75 हे यांचं वय आहे आणि या वयात सुद्धा हे अशा पद्धतीचे काम करत आहेत। तर आपण या लोकांकडून निश्चितपणाने आदर्श घेतला पाहिजे आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे। आजचं बदलतं जे काही पर्यावरण आहे आणि ग्लोबलायझेशन आहे, यामुळं आपल्याला झाडं लावली पाहिजे याची जाणीव हा ग्रुप आपल्याला करून देत आहे। धन्यवाद। गेली 20 वर्ष आम्ही हे कार्य करतोय आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झालेली आहे आणि हवेतला ऑक्सिजन वाढला पाहिजे, त्यामुळं लोकांचं हेल्थ सुधारलं पाहिजे, यासाठी सगळं हे चालू। धन्यवाद। आपण केलेलं कार्य हे आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे निश्चितच। आणि आणखीन हे बघा, हे आणखीन एक तडफदार उमेदवार, तरुण तडफदार म्हणूया त्यांना। आणि या गेली 20 वर्षामध्ये यांनी केलेल्या कार्यामुळे सुद्धा परमेश्वराने यांना दीर्घायुष्य दिलेलं आहे आणि त्यांना असंच पुढे दीर्घायुष्य मिळेल, कारण आपण ज्या वेळेला श्रमदानाचं काम करतो त्यावेळेला आपली शारीरिक क्षमता सुद्धा वाढत असते आणि हा एवढा मोठा डोंगर सोडून ही लोक रोज सकाळी 6 वाजता इथं हजर असतात आणि इथं हे कार्य करत असतात। त्यामुळं निश्चितच त्यांना चांगलं आरोग्य लाभत असतं आणि आपणही अशा पद्धतीचे कार्य करावं हीच माझी आजच्या या व्हिडिओतून आपणास सांगणं आहे। धन्यवाद। या संपूर्ण परिसरात या लोकांनी चारी खणलेल्या आहेत।
या लोकांनी केलेल्या या कार्यातून मीही गेल्या 5-6 वर्षापूर्वी प्रेरित झालो आणि मी प्राध्यापक डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय, मी NSS कार्यक्रम अधिकारी असल्याने राष्ट्रीय सेवा योजनेतून स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम मी राबवत असतो आणि त्यातूनच माझ्या ध्यानात आलं की या डोंगरावर प्लास्टिक खूप पडलेलं होतं आणि ते स्वच्छ करावं आणि आणखीन एक झाड सुद्धा मी वर लावलेलं आहे। तर आपण हा संपूर्ण परिसर आता प्लास्टिक मुक्त पाहू शकतो। या संपूर्ण परिसरातून मी रोज थोडं थोडं प्लास्टिक नेत असतो। जवळपास 50 ते 60 पोती प्लास्टिक मी इथून नेलेलं आहे। आपण आता वर जाऊया। हा जो झेंडा दिसत आहे तिथं भैरवनाथाचं मंदिर आहे। या संपूर्ण डोंगरावरून मी गेली वर्षभर संपूर्ण हा परिसर फिरतो आहे आणि तिथून मी बारीक सारीक प्लास्टिकचे तुकडे सुद्धा वेचत असतो। आपण पाहू शकता कुठेही आपल्याला प्लास्टिकचा तुकडा दिसणार नाही। येणारी जाणारी माणसं हे अशा पद्धतीने देवासाठी येत असतात आणि असे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे टाकत असतात। तर अशी एखाद दुसरी पिशवीच या डोंगरावर आता शिल्लक राहिलेली आहे आणि तीही मी घेऊन जात असतो। आपण आता मंदिराच्या नजीक आलेलो आहोत आणि हे पहा, हे भले मोठे झाड आणि समोर आपल्याला वडाचं एक झाड दिसत आहे। याही झाडाचं जतन संवर्धन करून हे झाड अतिशय मोठं केलेलं आहे या डोंगर ग्रुपने। हे एक गुलमोहरचे झाड आणि मी गेल्या 3 वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांती दिनी कोरोनाच्या काळात हे लावलेलं झाड ते आता चांगलंच भरलेलं आहे। जवळपास 3 वर्ष व्हायला येतील आणि या झाडासाठी खत म्हणून मी इथे एक उकिरडा तयार केला आहे। या परिसरातून फिरून मी शेण गोळा केलेला आहे। त्याचबरोबर देवासाठी असणारी फुलांचं जे निर्माल्य आहे, कचरा आहे, तो मी इथं टाकत असतो आणि या उकिरड्यातून तयार झालेलं शेणखत हे आपण झाडांना देऊया। आपण आता श्री भैरवनाथ मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहे। साधारण 12व्या शतकातील हे मंदिर आणि येथील लोकांचं म्हणणं आहे की हे जागरूक असं देवस्थान आहे। जय श्री भैरवनाथ। ह्या संपूर्ण डोंगर आणि ह्या प्रदेशामध्ये या परिसरात त्या ठिकाणी आपण मागे खूप कचरा त्या ठिकाणी पडलेला होता, तो मी स्वच्छ केला आहे। इथं मी दररोज किंवा 1-2 दिवसाआड येत असतो आणि फेरी मारत असताना इथं पडलेला कचरा हा गोळा करत असतो। आजूबाजूच्या परिसरामध्ये आता आपल्याला एकही प्लास्टिकचा कचरा दिसणार नाही। हे मी गेली वर्षभर केलेल्या कार्याचं हे फलित आहे आणि तरीसुद्धा मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की रोज कोणीतरी या ठिकाणी भाविक येतात आणि ते भाविक हे बघा, हे काल मी स्वच्छता करून गेलो होतो पण कोणीतरी दह्याचं हे पाकिट टाकलेलं आहे। आणखीन एक आहे। आणखीन आपण जसं जसं इकडे तिकडे जाऊ तशा पद्धतीचा कचरा आपल्याला हा सापडत असतो, परंतु हे डेली स्वच्छता केल्यामुळं अतिशय कमी आपल्याला हा कचरा दिसणार आहे। आत्ताच इथं एक नवीन दीपमाळ तयार करण्यात आली आणि त्यासाठी सुद्धा बराच कचरा झालेला होता, तो मी खाली नेलेला आहे ऑलरेडी। भाविकांनी इथं देवाला तेल चढवलेलं असतं, इथं देवाला तेल हे वाहतात आणि तेल वाहिल्यानंतरचा हा तेलाचा पुडा, अगरबत्तीचा पुडा ही भाविक इथं टाकत असतात। त्याचप्रमाणे हे जे निर्माल्य आहे हे निर्माल्य इथं टाकलेलं असतं। दर 2-3 दिवसांनी हे हार मी काढत असतो, त्यातील ही मोती कारण ही कुजत नाही ती मी काढून घेतो आणि हा हार माझ्या त्या झाडाच्या ठिकाणी ते जी उकिरडा केला आहे तिथं मी टाकत असतो। हे पहा, फक्त एका छोटीशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काल पडलेला कचरा मी गोळा केलेला आहे आणि हे निर्माल्य मी त्या उकिरड्यात टाकणार आहे। अशा पद्धतीने हा श्री भैरवनाथ डोंगराचा लोणंदचा परिसर संपूर्ण आज पुन्हा एकदा प्लास्टिक मुक्त झालेला आहे आणि तो मी दर 1-2 दिवसांनी प्लास्टिक मुक्त करत असतो। तरी आपणही सर्व लोणंदवासियांनी या ठिकाणी देवाला आल्यानंतर भक्ती निश्चित करा, परंतु इथंच काय कुठल्याच देवाच्या तिथं प्लास्टिक कचरा टाकू नका, हीच नम्र विनंती। धन्यवाद। श्री भैरवनाथाच्या साक्षीने हा व्हिडिओ मी आता संपवत आहे। निश्चितच आपणही आपली मंदिरं, किल्ले, गड परिसर स्वच्छ ठेवाल ही आशा बाळगतो आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।